गाईज हे बघा, तृष्णाने दुकान मांडलंय तिचं. नको घेऊ. काय काय झाडू वगैरे तिथे नाही करत. जी नेहमी स्वतः कॅमेरा समोर असते, आज ती कॅमेराच्या मागे आहे. इतकी सुंदर मुलगी, इतकी सुंदर स्टायलिस्ट. बस गाईज, फॉलो हर ऑन इंस्टाग्राम. तृष्णा, काय अकाउंट आहे तुझं? तीच नको सांगू, बघू नंतर. नंतर ते स्वतः शोधून जाणार. मित्रांनो, ह्या आमच्या स्टायलिस्टच्या मम्मा, स्टायलिस्ट आणि मी. आम्ही चाललो आता, कुठे चाललो? तुळशीबाग शॉपिंग. चेहरा नाही दाखवू शकत. हा, फॉर डिफरंट रिझन, फॉर डिफरंट रिझन्स. पण ठीक आहे, तसंही तुम्हाला चेहरा आधी दिसलाच असेल. बघत आता आम्हाला तिथे काय काय मिळतंय. बजेटमध्ये फक्त बसावा आमच्या. केली आहेस 3-3.5 हजार. 3-3.5? तू पण? 3-3.5 नाही 3-3.5 नाही. सॉरी, किती? हे 1500, 2500, आय गेस 2500. 2500. आणि तू काहीच घ्यायला आली नव्हतीस बाहेर. मी तुझ्यासाठी आली होती. गाईज, माझे नाही म्हणता किती झाले? 2500ची केली. माझे 3 वर 2500च्या गेले. वर झाले असेल. माझे 3च्या वर गेले. आणि मी नाही म्हटले ना तरी सुद्धा माझी असं झाली. फक्त ॲक्सेसरीज 10 पर्यंत गेलेत. माझा दिवाळा नाही, सगळंच निघालं. आता काय बोलू, मला रडू येतंय. माझं जीपे वाला म्हणतोय की दीदी पण तो 15 Pro वीक. आता फोन विकावा लागेल. वेळ आली. आता फोन विकायची वेळ आली. आता ब्लॉग, नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला दिसणार नाही, कारण हा फोन विकून आता कपडे घ्यायला लागणार. डन. इसका फोटो निकाल देती इसका. हाँ, इसका इसका वो फेमस है. कहाँ जाता पता नहीं, चला जाता कहाँ गया इनका. ये देखो, ये मेरा दुकान है. अच्छा, हे तुमचं आहे का? इनका ये हमारा. अच्छा, सुंदर ओढणे आहेत गाईज इथे. आता आपल्या खिशात पैसे नाहीत, आपण काय भरपूर उडवलेत. दादा फुकट देणार असतील तर मी घेऊन चालले. अख्खी दुकानच नेऊन जावा. ओ माय गॉड. आणि सगळे जण येऊन पेन देतो. EMI वर घेऊन चालली आहे गाईज. तुळशी बागेत पण EMI वर घेऊन चालली आहे, कारण आता एवढे पैसे उडवले. लाडकी बहीण योजनाचा फॉर्म भरत नव्हते मी. आले नाहीये पैसे, प्लीज गव्हर्नमेंट आले मला नाहीत. पैसे टाका. मला 1 वर्षाच्या ऍडव्हान्स मध्ये टाका प्लीज. तिला टाकत असेल तर मला पण राईट आहे. 1 वर्षाचं टाकून द्या. सो गाईज, हाय माझा आउटफिट ऑफ द डे. आणि मी मूर्ख पोरगी, मी शॉपिंगला तुळशी बागेत बूट्स घालून आली. बूट्स वाट लागली माझी खूप. लुक्स गुड. गाईज, सोडतोय आता आम्ही तुळशीबाग. बास आता, या आयुष्यासाठी एवढी शॉपिंग बास. शॉपिंगच्या नादात किडनी पण जाईल. किडनी का जाईल? हार्ट जाईल, टांग जाएगी, हात जाएगा, सब जाएगा. किती वेळ लागणार आहे तुम्हाला? आम्ही आलोय, आमची पॅकिंग झाली आहे बघा. कोण बोलतोय? 1 महिन्याची. कोण बोलतंय कोण नाही बोलत, मी बोलते ब्लॉग मध्ये. हे आमची ज्वेलरी तिकडे कोपऱ्यात. इथे आता जरा लहान दिसते, तिथे खूप मोठी आहे ती. हे बॅग्स आमचे तयार झालेले आहेत. जर आणि आमच्या स्टायलिस्ट बाई त्यांचं घर आवरतायत. माझं छानच अवतार घेतलं. आता इतके थकलो की आता अवतार सोडून द्या. तशी सुंदर आहे ती खूप. ओके, चला गाईज, घरी जाऊन बोलू आपण. बाय. थकले मी आता, उद्या बोलू. बाय गाईज, मी भूत बनलेली आहे, पण हिअर इज अ स्टायलिस्ट. बाय बाय. प्लीज प्रे फॉर मी अँड थँक्यू सो मच बेबी गर्ल. छान, तू फिनाले जिंकशील. फिनाले काय, तू पूर्ण काय फेमस होशील. मस्त मस्त इश. गाईज, नाव यू नो whom to contact for the outfits. चलो बाय बाय. हाय गाईज, मॅडम, हिअर इज आकाश. आकाश, आम्ही चाललोय कोल्हापूरला. सकाळ सकाळ उठून मला सकाळी प्लॅन तर होता की 6 वाजता निघायचा, पण 4 वाजता उठलो. मला कळलेलं नाही ह्याला आवरायचं नव्हतं. तेच तोंड घेऊन आले तरी काय सकाळी 4 वाजता उठले. मी सकाळी 6 वाजता आंघोळ केली आणि तुम्ही लोक उठला 7-8 वाजता. नाही, मी 6:45ला उठले. मी सांगितलं मला 7-8. मी 6:45ला उठले. 6ला निघायचं होतं, मी 6:45ला उठले. आणि आम्ही काय असतो केलं? 9 वाजता निघालोय. ठीक आहे, मी आवरत होते. आय मीन, मी जर का इतकी सुंदर दिसतेय तर मग, अरे बाप, तरी मी मेकअप केलेला नाही तरी सुद्धा मी छान दिसते. लाज वाटली पाहिजे तरी बोलायला. मी फक्त ब्लश आणि आयलायनर लावले, ते काउंट नाही होत मेकअप मध्ये. तर मग आम्ही आज कोल्हापूरला चाललोय. आणि यू गाईज वोंट बिलीव्ह, कारण मी रोडीजचा नवस आज फेडायला
उपकार करते ए नाही रे नाही. देवीचं दर्शन पण घ्यायचं होतं. खूप टाइम झाला देवीचं दर्शन नाही घेतलं 2 अंबाबाईचं. वाजता फोन करून सांगितलं सकाळी जायचं. ठीक आहे ना, सांगितलं ना ऍटलिस्ट. 5 वाजता जायचं मला. 5 वाजता उठून 6 वाजता निघायचं. मला तर असं वाटतं मी सकाळी 7ला जरी उठवायला आले असते तरी झालं असतं. खरंच ऍक्च्युली. हॅलो, पीस आउट. छान दिसते गाईस. थँक्यू सो मच. तुळजापूरला चाललोय. कशी दिसते मी? दिस इज माय साडी. हेअरकट केला मी. ऍक्च्युली हे सूट होत आहे कारण की ब्लो ड्राय केलं ना त्या लोकांनी, पार्लरवाल्या ताईने. आता जेव्हा मी हेअर वॉश करेल परत माझे कुरळे कुरळे केस होतील. आता तेव्हा मला हे माहित नाही कसं दिसणार आहे. मी काढला का? बिग हो, मी बाय द वे एक्सटेन्शन्स घेतलेत. सून टाकेल काहीतरी त्याच्यावरती कॉन्टेंट. छान दिसतंय पण ते. ए ए छान दिसतंय. छानच दिसतंय. माझी वाट लागली आहे गाईस. काय नाही तुला नाही. त्याला विचार. हो थांब. मी झोपले होते मस्त गाढ झोप. मी इतकं मस्त आवरलं होतं. आता अवतार झाला माझा. तिकडे बघा हा जानवर बघा कसं झोपलाय, पसरलाय जॅकेट वगैरे घालून. आणि मी इथे झोपले होते. उशी वगैरे घेऊन आलो. मराठी लोक. दिस इज हाऊ वी ट्रॅव्हल. येस. झोप आली भरपूर कारण की रात्रीभर झोप नाही झाली. उशिरा घरी आलं. 2 वाजले होते. सकाळी परत 6:30ला उठले. झोप आली. चला आता मी परत झोपते. बोलू आपण नंतर. बाय. बघा आयुष्यातल्या या बाईचे स्वेटर लटकवलं आहे. ऊन लागतं. व ऊन लागतं. मग हे असं ते स्वामी पण म्हणत असतील काय लोक आहेत ही. आम्ही आता जेवायला थांबलोय मित्रांनो आणि मैत्रिणींनो. काहीच वरनं मित्र मैत्रिणी. काहीच आपण नका बस. माझा ब्लॉग चालू आहे. तुम्ही काय पण नका बोलू. तिकडे ब्लॉग कसा घेऊ मी? माझी आई स्वयंपाक सकाळी 6 वाजता उठून तिने 10 चपात्या केल्यात आणि काय आणि हे सगळं तिने पाणी सुद्धा आणलंय घरातून. मराठी फॅमिली. हे लोक इतके पानसट मारतायत. इतके पानसट मारतायत म्हणजे कायच बोलू मी. इतके पानसट जोक. आई शपथ. ह्युमर किती घाण असावा एखाद्याचा. माझा ह्युमर घाण आहे कारण माझ्या जीन्स मध्ये येतं. जीन्स मध्ये नाही, जीन्स मध्ये. वाटलंच मला. हा येऊ द्या तुमचा ह्युमर बाहेर. बोला. तर मंडळी सकाळी इतके सुंदर आवरलं होतं. आता असं वाटतं धुणं भांडे करायला चालली. मी असं सगळीकडे खोचून ठेवलंय. केस बांधून ठेवली आहेत. गाडीतच थोडासा मी काही करणार नाही आता. माझ्या अजिबात ताकद नाही. सकाळी आम्ही 9ला निघालो होतो आणि 4 वाजायला आलेत आणि आम्ही आत्ता पोहोचतोय. अजूनही पोहोचलेलं नाहीये. काय कुठे गेला हा? हाय कुठे? 3 वाजलेले आहे. झोपून दुसऱ्यानं झोपून. मी पूर्ण जर्नी फक्त झोपली आहे मित्रांनो. तिला बघून आम्ही झोपायला झोपे भेटले. आळस हा माझा प्लस पॉइंट आहे. तो आमचा मायनस झाला. मी तुम्हाला दाखवू गाईज 1 लाखाची चप्पल प्राडाची दाखवू मी तुम्हाला. हे बघा. हे बघा कोल्हापुरी. 1 लाखांच्या चपला आमच्या कोल्हापूरच्या. बाहेर गेलो किती लाखाच्या इथं घेत नाहीत आणि तिथं घेतात प्राडाच्या 1-1.5 लाखाच्या. ह्या पप्पांनी कोल्हापुरातल्या प्रत्येक चौकात काही ना काही केलंय. मी आल्यापासून आई शपथ एवढे जास्त इथं हे तिथं ते म्हणजे मला आता गल्ली न बोळ माहित झालं इकडचं. गप बसा पप्पा. जाताना ते घेऊ आपण. काय पंचमी चौकात गल्लीत जाईल. आई शपथ बाई
गाईडच पडलेत मला म्हणे गाईड करून तुम्ही सोडून जाय ना तुम्हाला इथे सगळं नाव माहिती आता माझं. आज जावा मला पण इथं लालपरीने घरी जायला 250 रुपये तिकीट आहे फक्त लेडीज हाफ आहे हा लेडीज 250 रुपये 150 रुपये. काय माहिती 150 200 250 पेक्षा तर जास्त महाग नसतात ड्रायव्हर करीन आणि मी जाईन. मी 200-250 रुपयामध्ये डायरेक्ट थेट पुण्यात डायरेक्ट माझ्या घरात. नाही गेले 15 झाला. ठीक आहे ना 10-20 रुपये एक्स्ट्रा. फॉरगेट लायसन नाही ना तुला. तू कशासाठी आहेस? बांगड्या मित्रांनो दिसतंय का तुम्हाला? त्यांना काय दिसत नाही. मला दिसतंय म्हणजे मी आता घेणार काय बागडं सगळंच अख्खं मार्केट. मार्केट खा जाऊ. आता अख्खं मार्केट आपलं. सॉरी गाईज ते बांगड्या नव्हते कप आहेत ते कप. थांबा 3000 बागड्याला कप नाही. गॉड कप आहेत हे कप. तिला म्हटलं बांगड्या म्हटलं कुठं दिसत आहे मला. हिला कुठं दिसल्या. हे बघा माझ्या बांगड्या. पोहोचलो आम्ही कोल्हापुरात. केस चढले आणि परत मी माझ्या अवतारात आली आहे छानशा. मम्मी म्हणते आता परत आता आवरा. मी नाही आता आवरणार आहे. माझी ताकद नाही आहे. मी आवरलेलंच आहे. हा माझा आउटफिट ऑफ द डे दिसतोय का? माझा आउटफिट ऑफ द डे दिसतच असेल. आउटफिट ऑफ द डे बास आता दॅट्स इट. डॉर्मेट्रीमध्ये आलो आम्ही जनरल वॉर्ड. आम्हाला फक्त फ्रेश व्हायचं होतं आणि जर का कोणाला एक्सपेन्सेस वगैरे वाचवायचे आहेत कमी आहेत पण देवीचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही फक्त 40 रुपयामध्ये इथे आलो आहे. फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही देवीच्या दर्शनाला चाललो. सो चीपेस्ट अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे तर देवी कधीच नाही नाही म्हणत. तुमच्यासाठी सगळ्या सोयी आहेत तिथे. फक्त या तुम्ही. म्हणजे ना काय आवडले बघा माझ्या आईला. आई ऐक ना त्याच्यात काहीच म्हणजे एक घोट पण नाही आहे तो. अगं किती सुंदर बनवलंय तिने. पुण्यामध्ये एवढ्या बाटलीचे 20 घेतात. तिथे 10 रुपये. ओके पप्पा. हे दागिने आहेत लक्ष्मी रोडला पुण्याच्या 2000 पर्यंत वगैरे विकतायत. 1500 2000 ते 100 रुपयाला विकताय तिथे. आपल्या खातात. तर कोणाला ज्वेलरी जर का स्वस्तात घ्यायची तर कोल्हापूर आपलं कोल्हापूरचं स्टॉप कळतंय का? जाऊयात आता आत. आम्ही बघतोय गजरे वगैरे. देवीला साडी घेतली आहे. एंट्री घ्या ओटी घ्या. म्हटली की लय लागेल तिला. काय दुःख आहे या माझ्या घरच्यांचं आणि ह्या माझ्या फोनचा इतका का घाणेरडा हे झालाय. तर झालंय आमचं दर्शन आणि परत खरेदी. आता आम्ही निघालोय. बॉबी खाणार. काय खाणार? बॉबी खाणार? बॉबी कुठून मध्ये आली? काय आहे दुःख माझ्याकडे. भेळ खाणार. अरे मग भेळ आणि बॉबी हे किती वेगळे वेगळे पदार्थ आहेत. माझ्या घरच्यांना काय चाललंय मला तेच कळत नाही. आता आम्ही जरा कोल्हापूर आम्ही एक्सप्लोर करतोय परत. मला काय करायचंय मला एका कोल्हापुरी चप्पल वाल्यासोबत व्हिडिओ बनवायचा आहे पण माझ्यात हिंमत नाहीये मला त्यांना जाऊन विचारायची. त्याच्यामुळे आता मम्मी दाखवणार. हा ती आता हिंमत मम्मी दाखवणार. आता मम्मी जाऊन त्यांना म्हणणार आहे की ओ दाद्या एक व्हिडिओ करायचा आहे तुमच्यासोबत. करताय काय आमच्या पोरीसोबत एक डायलॉग मारायचा. जमतंय काय एक व्हिडिओ करायला? नाही जमत आहे तुला गप्पच राहू दे. आणि आम्ही दर्शनाला आत गेलो होतो 5 वाजता. त्याच्या पण आधी 5:45 बघा किती वाजले बघा 9:15. हा ना भाई एवढा वेळ. आई शपथ 2-2.5 तास तर फक्त लाईनीत घालवलं होतं आम्ही. एवढी मोठी लाईन. नेमका मी शनिवारच्या दिवशी आलो होतो. मग तर काय अर्धे व्हिडिओ माझे दिवसा आले आणि अर्धे रात्री. ठीक आहे जसं आहे तसं चालून घ्या. मी माझ्या पाहुण्यांच्या घरी आली आहे आणि या छोटूचं कपाट बघा. दाखवतोच इंटरनॅशनल कपाट. एवढे माझ्या कपड्यात पण नीट नाही ठेवलेत कपडे. काय डोकं लावलंय. ते बंद करावं. ते हीटर लाईट नाही.
थंडी लय बा. 2 मिनिटं बंद करा, मी फक्त व्हिडिओ हे करते. आता वाजले सकाळचे 5:15 आणि अजूनपर्यंत आम्ही पोहोचलेलो नाहीये. अजून 1 तासाचा रस्ता राहिलाय. मला एवढी झोप आली आहे. माझं सोडा हे पप्पा बघा रात्रभर ड्रायव्हिंग करत आहेत हे. पण ह्यांना जागा ठेवायचं त्याच्यामुळे मला पण झोप तर नाही येणार, कारण मी इथे झोपले तर त्यांना झोप येईल. उद्या जे घोडे विकून झोपणार आहे मी, पण उद्या भरपूर काम आहे आज. 10 वाजलेत तरी अजून 1.5 तासाचा रस्ता राहिला आमचा. मी पप्पांना जागा ठेवण्यासाठी माझ्या सायकोलॉजीच्या अभ्यासक्रमातले काय 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 गोष्टी सांगत राहिली. म्हणजे मी पण जागी राहील तो विचार करते ना, आणि मी त्यांना पण जागी ठेवेल. भाई मी जे लोक सायकोलॉजी शिकतात त्यांना हे कळेल. सिगमंड फ्रॉइड, विल्हेम वुंट, ह्या लोकांचं मी काय काय सांगत बसली आहे पप्पांना. इगो, एड, सुपर इगो, ह्या सगळ्या गोष्टी माझे पप्पा फक्त अशीच करत आहेत. चंद्रकोर गेली आहे, काढून टाकली आहे, काढून नाही टाकली, पडली आहे. मम्मी झोपली आहे, आकाश मागे घोडे विकून झोपले. मला पण झोप आली, पण मी झोपले तर मला माहिती आहे पप्पा पण झोपणार आहेत. एवढी थंडी आहे बापरे. मला वाटत होतं कोल्हापुरात थंडी नाही. कोल्हापुरात ॲक्च्युली थंडी नाही आहे, ठीक आहे. म्हणजे पुण्यात खूपच जास्त थंडी चालू आहे, कोल्हापुरात नाही आहे तेवढी. पण जसं हायवेला लागलो, सातारा या साईडला वगैरे आलो, भरपूर थंडी आहे, भरपूर जास्त थंडी आहे. पण मी 2-4 वर्षांआधी आले होते, माझं शूट होतं कोल्हापुरात, तेव्हा याच टाईमला एवढी थंडी होती की माझी वाट लागली होती. मला असं वाटत होतं आई शपथ. आज पुण्यातलं जे आपलं वातावरण आहे फारच घाण होत चाललं आहे. क्लायमेट चेंज, अजून कापत झाडं, उडवा, नाशिकचं तपोवन, अरिवली, काय काय. जाऊ दे आता, ब्लॉगमध्ये नाही शिवाय नाही घालत, जाऊ दे आता काय बोलावं. ॲक्च्युली खूप काही बोलावं आणि जे की मी बोलते आहे, आणि जे नाही बोलत आहेत मूर्खपणाचा कळस आहे. बोला गाईज, प्लीज बोला, कारण की आपण नाही बोललो तर ना सरकार विकून खाईल आपल्याला. मला उद्या एक कोलॅबरेशन कंप्लीट करायचं आहे. एक फेस वॉश आणि एक क्लेन्झिंग मिल्क आहे त्याचं. ते कंप्लीट करून लगेच मला पनवेलसाठी निघायचं आहे, कारण की माझी आहे डान्स प्रॅक्टिस बिग बॉस मराठी. म्हणजे असं खरंच मी ना हे खूप मॅनिफेस्ट केलं आहे. खूप मोठं स्वप्न आहे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करणं, आणि आता फायनली परफॉर्म करायचा चान्स मिळतो आहे मला. एक तारीख सोडा, पण माझी डान्स प्रॅक्टिस आहे 2 दिवस. आणि गेस वॉट, तिथे शिकवायला माझी मैत्रीणच असणार आहे. मी होणार सुपरस्टार. मी जो डान्स रियालिटी शो केला होता त्यातलीच एक पूर्वा साळेकर नावाची माझी मैत्रीण, तीच मला शिकवायला असणार आहे. तिला मी अजून काहीही सांगितलेलं नाही. तिला डायरेक्ट तिथे जाऊन धक्का देणार आहे मी की हाय पूर्वा, आय एम हिअर. आणि खूप एक्सायटेड आहे मी, खूप जास्तच एक्सायटेड आहे. त्याने एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, स्वप्न पूर्ण होत आहेत. भारी वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे. आज देवीच्या दर्शनाला पण आम्ही आज जेव्हा गेलो होतो तेव्हा खरंच खूप भारी वाटत होतं. खूप मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि आज जेव्हा ती सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत ना, सगळा स्ट्रगल आठवतो आहे सगळा. चला कॅमेऱ्याच्या मागे रडते, बाद झाला एवढं. माझं सगळ्या लोकांना एकच म्हणणं आहे, जे लोक मेहनत करत आहेत अशीच मेहनत करत राहा. मी माझा एक व्हिडिओ ॲड करेल या ब्लॉगमध्ये. हो घेऊन या. मी माझा एक व्हिडिओ ॲड करेल या ब्लॉगमध्ये की मी लोकांच्या लग्नामध्ये दिवे, लेझिम, फुलं, असे थाळी, त्याच्यावरती नवरा बायको येत आहेत आणि नवरा नवरी येतात आणि मी त्यांच्या अंगावरती फुलं वगैरे फेकते आहे. हे असं सुद्धा डान्स केलेले आहेत की नवरा नवरीच्या मागे एंट्रीला वगैरे 1,500 हजारासाठी, 1,000 हजारासाठी एंट्रीसाठी वगैरे. आज नाही पण प्रीमियरला जेव्हा माझ्या मागे डान्सर्स असतील आणि मी आज आर्टिस्ट म्हणून नाचेल, ती फिलिंग एक्सप्रेस करणंच खूप अवघड आहे.
लेकीचं ऐकत नाही तेव्हा असंच होतं. बरं ठेव, काय जे वाटेल ते फालतू नको बघू. मी बोलले होते बरं का, पप्पा भरपूर थंडी आहे, जॅकेट घेऊन आहे ना, थोडंसंच तर आहे. परत गेले तर जॅकेट घेऊन आले. मी आता निघतीये प्रीमियरच्या प्रॅक्टिससाठी. तो राडा इग्नोर करा. हे मी आउटफिट घातलंय कम्फर्टेबल, कारण की मला तिथे नृत्य करायचं आहे. आय रिअली होप की मला जे आवडतं ते गाणं मिळावं. पण ठीक आहे, जे पण गाणं मिळेल ते तुम्हाला नक्की आवडेल. चलो बाय बाय गाईज, सी यू रिहर्सल हॉलमध्ये. मी खूप एक्सायटेड आहे कारण मला माझ्या फ्रेंडची रिॲक्शन बघायचं आहे. पूर्वा जी माझीच मैत्रीण आहे, माझ्यासोबत शोमध्ये होती मी होणार सुपरस्टार, तीच मला शिकवणार आहे तिथे. सो मला तिचं रिॲक्शन बघायचं की तिला काय फील होणार आहे नक्की. चलो सी यू, बाय बाय. मी मुंबईला आली आहे. गाडी खूप वेळ करत होती, बिझी होती. काय कशाने आले होते मी, स्लीपर कोचने. कोचनी आले होते. ती गाडी खूप वेळ घेत होती, त्याच्यामुळे मी घाटकोपरला उतरले आणि आता मी चालली ऑटो करून. आय रिअली होप की मी टाईमवर पोहोचेल, कारण की जिथे तिथे मी लेटच पोहोचते यार, कधीच वेळेवर नसते. पूर्ण 2 दिवसानंतर गाईज मी आली आहे पुण्याला. 2 दिवसाची डान्स प्रॅक्टिस होती, केली आहे. एकतर इतक्या टाईमनंतर डान्स केला मी, ऑलमोस्ट 1 वर्षानंतर. त्याच्यामुळे जे काय माझं अंग दुखतं, मला चालता पण नाही येते, ती गोष्ट वेगळी. आता मला पुण्याची बस नाही केली, म्हणून मी पिंपरी चिंचवडला उतरली. पिंपरी चिंचवडवरनं मी घेतली मेट्रो स्टेशन दिसतं आहे, मेट्रो. माझा 31st अख्खा दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच चालला आहे, अख्खा. आता इथून मला जायचं आहे वनाजला, तिथून मला माझ्या मैत्रिणींना भेटायला जायचं आहे. पण माझं उद्या शूट पण आहे. मला डबल थॉट्स येतात की मी जाऊ का नको जाऊ. बघू आता काय. गाईज आम्ही आज वीकेंडचे पहिले 3 वीकेंडच्या वार नाही, भाऊच्या धक्काचे पहिले 3 आठवड्यांचे लुक्स क्रिएट करून आम्ही फोटोशूट करतोय. मेस मागचा इग्नोर करा. ही आहे माझी मेकअप आर्टिस्ट अँड हेअर आर्टिस्ट वैभवी. तुम्हाला कधी काय ऑर्डर्स द्यायचे असतील, ऑफकोर्स आमचे सगळे पोस्ट कोलॅबरेशनमध्ये असणार आहेत, सो यू कॅन कॉन्टॅक्ट. इतक्या लवकर तर ऑफकोर्स फोटोज नाही येणार आहेत सगळेच, पण येणार आहेत आता लवकरच, हळूहळू. सो स्टे ट्यून्ड. मित्रांनो, आमचा फायनली फोटोशूट झाला आहे 7-8 तासानंतर. कारण की 4 लुक्स क्रिएट केले. आणि ऑफकोर्स आता तिने मला जितकं चांगलं आवडलं आहे, इतकं चांगलं मला तिथे नाही आवडता येणार आहे. सो तुम्ही आत्ताच बघून घ्या. हां, मी अशी पण दिसू शकते, ते मी तिथे तसं नाही आवडलं आहे. सो जेव्हा पण हा एपिसोड येईल, जेव्हा पण काय होईल, सो तेव्हा सपोर्ट करत राहा आणि वैभवीला ऑर्डर्स देत राहा. कारण की हे बघा, मी अशीही दिसू शकते हिच्यामुळे. ठीक आहे गाईज, सो कीप ऑन सपोर्टिंग. तिची ID माझ्या फोटोजमध्ये सगळीकडे मेन्शन्ड असणार आहे. डू सपोर्ट हर ऑल्सो, डू सपोर्ट मी ऑल्सो. कीप ऑन वोटिंग गाईज, वोट करत राहा. बाय बाय. 2 दिवसात मला निघायचं आहे. रात्रीचे 3:30 वाजलेत आणि मी बॅग भरण्याचा निष्फळ प्रयत्न करते. आणि हा राडा बघून आता मला माझ्या एक्झिस्टन्सवरती प्रश्न उमटत आहेत. म्हणजे अजून पहिल्या आठवड्याचेही झालेलं नाही आहे. 1 वाजल्यापासून चालू आहे, आता 3:30 झालेत. 2.5 तासात आय डोंट नो व्हॉट द फक हॅव आय डन. बट एकदा बघा, मला कळत नाही मी हा राडावरून झोपणार कधी आहे. मला सकाळी परत शूट आहे. आय एम फक्ड. चला मित्रांनो, मी निघती आता फायनली. आणि ह्या बॅग्स बघा, माझी ऑलरेडी वाट लागली आहे. ही ऑलरेडी बॅग आहे, ही एक बॅग आहे आणि खूप मोठी बॅग आतमध्ये खाली ऑलरेडी घेऊन गेली, त्याच्यामुळे मी इतकी घामटली आहे. आताच देवाच्या पाया पडली आहे. कडे गेले भगवानजी. येस गाईज, दिसतंय का स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. नाही काहीच आहे. बघा इकडे उलटं फिराय. बघा माझं एकच स्वप्न, इथं मागं आहे 2, एवढेच 2 स्वप्न आहे. बघा नीट करायचं नाही. माझंही स्वप्न पूर्ण झालं. आज सकाळसोबत इंटरव्ह्यू झाला आणि जे घरी न्यूजपेपर यायचा त्याच्यासोबत इंटरव्ह्यू झाला माझा. चलो बाय. हॅपी व्हेरी हॅपी. मॅनिफेस्टेशन कम्स ट्रू बेबी, कम्स ट्रू. बघा सकाळचं ऑफिस. इथे एवढ्या सगळ्या चॅनल्स आहेत.
आणि काही नाही गाईज, तिचा इंटरव्ह्यू कसाही जाऊ दे. सकाळचे 6 वाजले. आय एम लिव्हिंग शूटसाठी. ह्यांनी पण लाईट ऑफ केली. थांबा थांबा थांबा. तर दिस इज माय आउटफिट ऑफ द डे. पूर्ण ड्रेस घातला मी लॉंग आणि आता मी निघते आहे. भीती तर वाटते फारच जास्त, काय पडलं काय माहिती. ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी साईडला ठेवून जाम भीती वाटते. मी प्रीमियरच्या ॲक्टसाठी थोडीशी घाबरली आहे, कारण की मी प्युअर डान्सिंग करते आणि मला लिफ्टची सवय नाही आणि याच्यामध्ये भरपूर आहेत. सो आता बघूयात कसं होतं आहे काय होतं आहे. आय जस्ट होप की आजच फोन घेऊन आहे. थोडा वेळ अजून 1-2 दिवस मिळावा फोन वापरायला. लेट्स सी. पण ठीक आहे, जायच्या आधी तुम्हाला बाय बोलून चालेल. फिल्म सिटीला आलो. फिल्म सिटीला आलो आम्ही. स्वामी नमस्कार. आजचे आपले हेअर आर्टिस्ट आहेत बबिताजी आणि तुषार सर ना. तुषार सर. चलो स्टार्ट करूयात फायनली आता परफॉर्मन्स. चला आई, कसं वाटतंय? ज्युनियर आर्टिस्टची स्वतःची व्हॅनिटी. माझी ज्युनियर नाही, माझी सिनियर आहे. चल जाऊ का? चल. सो मित्रांनो, आज पहिला दिवस झालेला आहे कंप्लीट. कानातलं अडकलंय. तर आज जेवली आता. ठीक आहे. प्रीमियरचं शूट झालं आमचं. इट वॉज नाईस. इंट्रो झाला रितेश देशमुख सरांसोबत. ड्रीम कम ट्रू. ते कम्प्लीट झालंय. आता फोटोशूट झाला. हा माझा आउटफिट होता. ही माझी साडी होती. साडी हे झालेलं आहे सगळं पूर्ण. मी आता सगळं काढते ऑफकोर्स, बिकॉज आता घरी जायचं आहे. मला घरी जायचं आहे. तर 2 दिवसात घराच्या आत एंट्री. मला भीती वाटतेय, फार भीती वाटतेय. माझ्या जरी चेहऱ्यावरती तुम्हाला कॅमेरा समोर नाही दिसणार, कारण की आय एम रिअली गुड ॲट इट, तरी मी घाबरली आहे म्हणजे मला कोणाची भीती नाही वाटत आहे. मला फक्त भीती वाटते की खूप मोठा चान्स आहे आणि मला हा रुवन नाही करायचा आहे. तेवढंच. बघत राहा मित्रांनो, सपोर्ट करत राहा, प्रेम देत राहा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच बोलते, पण आता काय करू. आय रिअली डिझर्व इट. आणि या म्हणजे सपोर्ट करा. 5 मिनिट्स में 5 मिनिटात काय येते. आता मी निघते. लेन्स घातली आहे मी. घरी जाऊन काढणार आहे. बाय. तर मंडळी, आता माझ्या डोक्याची कवटी फिरली आहे. काहीतरी फिरलंय माझं. कारण मी गेले अर्धा तास झालं आउट्रो या व्हिडिओचा, एंड व्हिडिओचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते. पण हा आयफोन इतकी स्टोरेज, आई शप्पट, डोकं हल्लंय माझं. पण ठीक आहे, चला आता मी हा ब्लॉग संपवते. मी उद्या जाईल घराच्या आत आणि उद्यापासून माझं शूट चालू होईल प्रॉपर. त्याच्यामुळे आता तेव्हा माझ्याकडे फोन नसेल. उद्या सकाळी पण मी ब्लॉगचा एंड शूट करू शकते. पण विषय असा आहे की मला माहीत नाही की माझा फोन जप्त कधी करणार आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं की परत ते व्लॉग एडिट करून कधी पुढे पाठवणार, कसं काय करणार. त्याच्यामुळे आत्ताच मी हा ब्लॉग एंड करते आहे. जर शक्य झालं तर मी तुम्हाला शेवटचा एक व्हिडिओ दाखवेल व्हॅनिटीमधून निघताना परत एकदा आवरून माझ्या घराकडे म्हणजे बिग बॉसच्या घराकडे. तोपर्यंत हाच एंड आहे असं समजा. लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब सगळं करा. आणि प्लीज 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 वोट करत राहा जेव्हा जेव्हा मी नॉमिनेट होईल. म्हणजे मला तुमचं प्रेम मिळालं कसं मी पण जरा पुढेपर्यंत जाईल. आपल्यातलीच लोक जेव्हा उठून येतात तेव्हा त्यांना सपोर्ट करणं गरजेचं असतंय. कारण की हे असली लोक उठून सुटून येणार कुठली तरी,
त्यांच्यापेक्षा आपल्या लोकांना जरा सपोर्ट करा. ठीक आहे, आता फार पांचट मारलाय. वोट करत राहा, सपोर्ट करत राहा. आणि जे काय करताय सबस्क्राईब करा चॅनलला. माझेही सबस्क्राईबर्स वाढू द्यात जरा. चला, तोपर्यंत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तो पुढचा ब्लॉग शो नंतर येईल, जेव्हा कधी येईल. तोपर्यंत सगळ्यांना खूप सारं प्रेम आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा शो माझा असणार आहे.